आमच्या प्रोफेशनमध्ये गंमत अशी आहे की डिरेक्टरला असं वाटत असतं की याच्यापेक्षा तू चांगलं करू शकशील. व्हेअरॅज कॉर्पोरेट्समध्ये असं असतं की नाही मला माहिती नाही, कारण तुम्हाला तुमचं टार्गेट दिलं जातं हो. आणि ते टार्गेट तुम्ही पूर्ण करायचंय. येस. तुमच्या स्किल सेटकडे कसं बघितलं जातं मला माहिती नाहीये, पण आमच्याकडे ते पाहिलं जातं आणि आमच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असते. हो. एक सुरुवातीला टिपिकल असतं ना की सुरुवातीला आपल्याला सगळं करून दाखवायचं असतं. हो. खूप ऍक्टिंग करून दाखवायचंय. मग मी साडीत पण नेसू शकते, मी वेस्टर्न कपडे पण घालू शकते, असं एक फेज असते की मी छानच दिसते सगळ्या ह्याच्यात, आपल्याला पैसे पण चांगले मिळतात, आपलं स्टॅबिलिटी येते आयुष्याला. हे सगळं झाल्यानंतरही आपलं प्रोफेशन उरतंच. हो. हो. तेव्हा एक विचार करायला अवसर मिळतो की आपण पॅशनेटली काम करतोय का. मी अभिनयातली इंटेन्सिटी म्हणत नाहीये, ते आपण करत असतो, पण त्याच्या पुढे काही करतोय का आपण, अच्छा, ते शोधायला मला खूप मजा येते. त्यामुळे या सगळ्या ऑप्शन्समधनं अभिनय ही गोष्ट मला खूप मोहात टाकते. मला अजूनही विश्वास बसत नाही की मला काय भीती वाटते पहिले 2-3 दिवस कुठल्याही सिनेमाच्या सेटवर. धडधडत असतं मला, कसं येणार हे कॅरेक्टर, कसं होणार. कारण तुम्ही बदलून बदलून किती मेकअप बदलाल. बरोबर. कधी नो मेकअप लुक असतो, कधी आपण म्हणतो की मी जरा काय टॅन लुक पाहिजे आणि असे केस पाहिजेत, याच्यात मी प्रत्येक सीन मध्ये काजळ घालीन किंवा काय घालणार नाही. करेक्ट. हे सगळं होईल, पण कॅमेरा आहे ना, कॅमेरा आपल्याला फार असा श्वासासारखा बघत असतो. म्हणजे सुंदर वाक्य, आपण काहीच लपवू शकत नाही. खरंच. तर त्याच्यावर विश्वास टाकून आपण काय करू शकतो. तर मला खूप मजा येते प्रोफेशन म्हणून. मला आत्ता ऍक्टिंग करायला आवडेल, कारण मला अजून काही करण्यासारखं खूप आहे तिथे. वा. तुम्ही तो रोल जगता म्हणजे त्या वेळेपुरतं, तुम्ही काही ते बनून राहत नाही. बरोबर. बरोबर. कारण ही खूप टेक्निकल गोष्ट आहे, कारण सिनेमामध्ये शॉर्ट कट होतो. साधं असा शॉट असेल की मला रडू आलंय समजा, की एखाद्या व्यक्तीचं निधन झालंय आणि मला रडू आलंय, तर 10 सेकंद शॉट झाल्यानंतर डिरेक्टर कट करणार आहे, कारण त्यांना क्लोज शॉट हवाय, किंवा क्लोज झाला असेल तर त्यांना अँगल चेंज करायचा आहे. तर त्यामुळे तुम्हाला कसब हे आहे की त्या भावनेची कंटिन्युटी तुम्हाला मेंटेन करायची आहे. किंवा दुःख हे तर ऑब्व्हियस आहे, पण लाजायचं असेल तर आता तासभर तुम्हाला लाजतच बसायचंय. कारण व्हॉट अन एक्झाम्पल. हो की नाही, किती अवघड आहे. हो, एक्झॅक्टली. म्हणूनच तुला मी हा प्रश्न विचारला. खरं तर किती हुरहुर, आणि आता तो बघणार माझ्याकडे आणि मी लाजणार. तो परफेक्ट टेक मिळेपर्यंत लाजतच राहायचं. आणि परफेक्ट जरी मिळाला तरी अँगल चेंज होतो. हो, आणि ते मॅग्निफिकेशन चेंज होतं, ते कॅरी करायला लागतं. आणि आता माझा शॉट झाल्यानंतर माझ्या हिरोचा शॉट आहे, तेव्हा पण मी सजेशनला आहेच ना, त्यामुळे मला लाजायचं आहेच. कारण मी तेव्हा लाजले नाही तर तो कसा रिॲक्ट करणार. वा. तर हे करत राहायला पाहिजे. तर काही असं किस्सा आहे एखादा की अशी गंमत घडली आणि असं काहीतरी घडलं आणि खूपच मज्जा आली? तर त्याच्यामध्ये एक किस होता. मी आणि माझा हिरो किस करतो. तर त्यांच्यासाठी हे खूप नॉर्मल होतं की आणि आम्ही दोघेही उभे आहोत आणि इन अ वे प्रेमाची कबुली आहे आणि आम्ही एकमेकांना किस करतो. राईट. तर मी थोडीशी ऑकवर्ड झाले होते नॅचरली. आणि काहीतरी सूर्य पूर्ण तो सकाळीच आम्हाला करायचा होता. आणि अगं आम्ही दोघं जण इतके छान मित्र झालो होतो, मॅसिमिलियानो आणि मी. आणि तो मला म्हणला लाजू वगैरे नको, छान कर वगैरे, तू पण. तर असं व्हायचं की आम्ही दोघं जण एकमेकांकडे बघत असायचो आणि तोपर्यंत आमचा स्पर्श नव्हता. आम्ही जवळ यायचो आणि मग किस करणार तेवढ्यात एक पक्षी तिकडे ओरडायचा. अगं अरे. आणि चर्चवर एका कुठला तरी एक मोठा पक्षी बसला होता, त्याला टायमिंग कळल्यासारखं तो किस व्हायच्या आधी ओरडायचा. आणि आम्ही जे खो खो हसायला लागायचो
7 वेळा असं झालं. बरं सूर्य चढतोय, आम्ही त्या आयलंडवर शूट करत होतो. ओके. तर ते समुद्रात पाणी रिफ्लेक्ट व्हायला हो, लागलं की हो, आम्हाला हो. शॉट काय काय होतं घेता येणार नव्हतं. बरोबर. आणि एका पॉइंटला माझा कॅमेरामन आणि माझा डिरेक्टर दोघं जण आम्हाला एवढे रागवले, लहान आहात का तुम्ही दोघं जण, एवढा शॉट देता येत नाही तुम्हाला, हसत कसले बसलाय. आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघत जवळ यायचे. आणि तू इमॅजिन कर की आम्ही आलो, बघतोय आम्ही एकमेकांकडे इंटेन्सली आणि वा करून काहीतरी तो पक्षी ओरडला की आम्ही संपायचो. ओ माय आणि गॉड. नंतर आम्ही खरा अभिनय केलाय की हो ना. दिला बाई शॉट तो शेवटी. आणि सगळेजण मला चिडवायचे की पुढचा तुझा सिनेमा असेल ना त्याच्या पहिल्याच दिवशी आम्ही असे सगळे इंटिमेट सीन ठेवणार आहे. बरं तो काहीच इंटिमेट नव्हता, कारण भर रस्त्यात एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये म्हणजे इंडोर नव्हता तो. अच्छा. आउटडोर सीन होता. ओके. वेळ लागला हसून. आणि आम्ही कितीतरी दिवस एकमेकांना जेव्हा मेल करायचो किंवा मेसेज करायचो तेव्हा आम्ही त्या पक्षाचे असे आवाज ते लिहायचो किंवा पक्षाचं इमोटिकॉन पाठवायचो.